Today we are going to learn lesson number 11 in the world of dictionaries. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, वर्ल्ड म्हणजे जग. आपण आता डिक्शनरीच्या जगामध्ये जाणार आहोत. बघूयात कसं काय असते. We often come across words that are unfamiliar to us when we read books, newspaper or magazine. जेव्हा आपण बुक्स वाचतो, न्यूजपेपर्स वाचतो, मॅगझिन्स वाचतो, तेव्हा आपल्याला असे काही इंग्लिशचे शब्द दिसतात, इंग्लिश म्हणा, मराठी म्हणा, कुठलेही, की ते आपल्याला अनफॅमिलियर असतात, आपल्या ओळखीचे नसतात. We also hear new words and phrases when we watch TV programs. आपण जेव्हा टीव्हीमध्ये काही एखादा प्रोग्राम बघत असतो तेव्हा आपल्याला काही नवीन शब्द किंवा नवीन वाक्प्रचार दिसतात किंवा ऐकतो आपण. हाऊ डू वी फाइंड द मीनिंग ऑफ दीज वर्ड्स? आपले ह्या वर्ड्सचे आपण अर्थ कसं काय माहिती करून घेऊ शकतो? इन द क्लासरूम, जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो, वर्गामध्ये, द टीचर इज ऑलवेज अवेलेबल टू द स्टुडंट टू टेल द मिनिंग ऑफ न्यू अँड डिफिकल्ट वर्ड. तिथे नेहमीच टीचर असतात ज्यांना आपण काही अवघड किंवा नवीन शब्द विचारू शकतो, त्यांचा अर्थ विचारू शकतो. बट शी कॅन नॉट अकंपनी एव्हरी स्टुडंट ऑल द टाइम टू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ एव्हरी न्यू वर्ड. पण टीचर प्रत्येक वेळेस आपल्यासोबत असू शकतील का, प्रत्येक मुलासोबत प्रत्येक वेळेस नवीन शब्दाचं मिनिंग सांगण्यासाठी? बिसाइड्स ग्रोन अप पीपल also need help in this respect. फक्त मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा अशा प्रकारची हेल्प लागते. A language has hundreds of thousands of words in it. कोणत्याही भाषेमध्ये 100, हजारो, भरपूर वर्ड्स असतात. It is impossible for one person to know all of them. आणि कोणत्याही माणसासाठी प्रत्येक शब्द माहीत असणं खूप अवघड आहे, इम्पॉसिबलच आहे, अशक्य आहे. कारण एका शब्दाचे भरपूर अर्थ असतात, एकाच अर्थाचे भरपूर शब्द असतात, सगळे शब्द आपल्याला माहिती असू शकत नाहीत. बट ऑल दीज वर्ड्स कॅन बी एक्सप्लेन इन अ डिक्शनरी. पण हे सगळे वर्ड आहेत, त्याचं मिनिंग आपल्याला डिक्शनरीमध्ये एक्सप्लेन केलेलं भेटू शकेल. At some time or other, you must have been advised to look up a word in a dictionary by your teachers or parents. कधी कधी तुम्हाला टीचर किंवा तुमचे पॅरेंट्स सुद्धा सांगतात की डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ बघा. लेट अस नाव सी व्हॉट द वर्ड डिक्शनरी मीन्स. चला आता आपण बघूया डिक्शनरी म्हणजे काय. Given below are some examples how the word might be explained in different dictionaries. आता डिक्शनरीचा अर्थ कसा काय असेल हे आपण बघणार आहोत. इथे 2 प्रकारे दाखवलं आहे. डिक्शनरी हे एक नाउन आहे, एक नाम आहे. अ बुक in which words are listed in alphabetical order from A to Z. हे एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत, त्यांची एक लिस्ट असते A to Z या क्रमाने. यू लुक अप अ वर्ड इन अ डिक्शनरी टू फाइंड आउट व्हॉट इट मीन्स अँड हाऊ टू स्पेल इट. आणि तुम्ही त्या डिक्शनरीमध्ये कोणताही शब्द, त्याचा स्पेलिंग कसं आहे, त्याचं मिनिंग कसं आहे किंवा त्याचा उच्चार कसा होतो हे तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. तर इथं डिक्शनरीचं प्लुरल फॉर्म काय आहे? डिक्शनरीज. अ बुक, त्याचा अर्थ आता इथे 2 प्रकारे दिलेला आहे. अ बुक दॅट गिव्ज अ लिस्ट ऑफ वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड एक्सप्लेन देअर मिनिंग इन द सेम लँग्वेज ऑर अनदर लँग्वेज. आता डिक्शनरी म्हणजे काय की वर्ड्सची लिस्ट आहे, यादी आहे, ज्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z या क्रमाने वर्ड्स लिहिलेले असतात आणि त्यांचं मिनिंग एक्सप्लेन केलेलं असतं, त्याच सेम लँग्वेजमध्ये किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये सुद्धा. सेकंड, अ बुक दॅट एक्सप्लेन्स वर्ड्स युज्ड इन अ सब्जेक्ट. किंवा एखाद्या भाषेमध्ये वापरले जाणारे वर्ड्स आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन असू शकतं त्याच्यामध्ये. डिक्शनरीज शब्दांचे अर्थ, उच्चार, वापर याबद्दल माहिती देणारे पुस्तक. शब्दकोश किंवा कोश असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. दस वी सी दॅट अ डिक्शनरी शोज अस मेनी थिंग्स. तर अशा प्रकारे डिक्शनरी आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवते. वर्ड्स इन अ डिक्शनरी आर युजली अरेंज्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. डिक्शनरीमधले जे शब्द असतात ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज केलेले असतात. मी तर तुम्हाला एक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्याकडे ही डिक्शनरी आहे, ही माझी खूप जुनी डिक्शनरी आहे. तर हे बघा वर्ड्स इथं A
तर बी सी डी असं झेडपर्यंत असतात. ठीक आहे. अ डिक्शनरी टेल्स अस व्हॉट अ वर्ड मीन्स. आता इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर इथे अवॉर्ड, हा जो वर्ड आहे अवॉर्ड, तर त्याचं आपल्याला इथे मिनिंग कळतं डिक्शनरीमध्ये. ठीक आहे. अ डिक्शनरी शोज अस हाऊ अ वर्ड इज स्पेल्ड. त्याचं स्पेलिंग कसं आहे हे आपल्याला इथे कळतं. इथे अवॉर्डचं स्पेलिंग बघा, इथे अवॉर्डचं आपल्याला स्पेलिंग कळतंय. ठीक आहे. अ डिक्शनरी टेल्स अस हाऊ अ वर्ड इज प्रोनाऊन्स्ड. प्रोनाऊन्स म्हणजे त्याचा उच्चार, तो वर्ड कसा म्हणायचा हे पण आपल्याला इथे समजतं. आता इथे बघा अवॉर्ड, इथे त्याचा उच्चार कळतोय आपल्याला अवॉर्ड. ठीक आहे. अ डिक्शनरी शोज अस द डिफरंट फॉर्म ऑफ द सेम वर्ड. फॉर एक्झाम्पल रोज, रोजेस, गो, गोईंग, वेंट, गॉन एक्सेट्रा. एकाच वर्ड्सचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला डिक्शनरीमध्ये कळतात. आता इथे बघा अवॉर्ड. अवॉर्ड म्हणजे निर्णय देणे, हा एक वेगळा अर्थ आहे. अवॉर्ड म्हणजे इथे बक्षीस, हा एक वेगळा अर्थ आहे. ठीक आहे. अ डिक्शनरी टेल्स अस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल हाऊ अ वर्ड इज यूज्ड. आता इथे दाखवलंय की हा वर्ड आपण कसा यूज करू शकतो. अवॉर्ड. इट वॉज द हायेस्ट अवॉर्ड दॅट वॉज गिवन टू हिम. म्हणजे इथं हा अवॉर्ड हा शब्द कसा वापरला वाक्यामध्ये, किंवा इथे आता ह्याचा वेगळा अर्थ आहे. ठीक आहे, वेगळा फॉर्म आहे, तरी सुद्धा इथे शी वॉज अवॉर्डेड द फर्स्ट प्राइज. म्हणजे इथे कसा वापरला जातो हे आपल्याला डिक्शनरीमध्ये कळते. अ डिक्शनरी लिस्ट मेनी अदर वर्ड्स फ्रेजेस रिलेटेड टू दॅट वर्ड. आता इथे मी दाखवलं जसं की हा एकच शब्द आहे पण वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो, किंवा त्याची काही फ्रेज असेल, त्याच्यावरून काही वाक्प्रचार असेल तर तो पण इथे सांगितला जातो. अ डिक्शनरी पॉइंट आउट द डिफरंट मिनिंग ऑफ वर्ड्स विच हॅव द सेम स्पेलिंग. आता हे आत्ताच दाखवलं तसं की इथे सेम स्पेलिंग आहे पण त्याचा अर्थ काय आहे, वेगवेगळा आहे. A dictionary also tells us the grammatical class to which a word belongs. You will learn about these classes of words when you are a little older. म्हणजे तुम्हाला मोठं झाल्यावर तुम्ही हे क्लासेस शिकाल, म्हणजे ग्रामरचे. तर डिक्शनरी आपल्याला अजून काय सांगते की तो जो शब्द आहे, तो जो वर्ड आहे, तो कोणत्या ग्रॅमॅटिकल क्लासशी रिलेटेड आहे. म्हणजेच की जसं आता इथे बघा ही हाऊसवाईफ आहे, ह्याच्यापुढे एन लिहिलं आहे. एन म्हणजे नाऊन आहे तो. ठीक आहे. तसेच हाऊएव्हर हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे इथे नाऊन, ॲडवर्ब असं त्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलं असतं. हाऊएव्हर इज अ कंजक्शन पण आहे आणि ॲडवर्ब पण आहे. आता हे कंजक्शन, ॲडवर्ब हे तुम्ही अजून थोडं मोठं झाल्यानंतर कळेल. ऑल डिक्शनरीज हाऊएव्हर आर नॉट द सेम. सगळ्या डिक्शनरीज सेम नसतात. डिपेंडिंग ऑन हू इज गोइंग टू यूज द डिक्शनरी, द इन्फॉर्मेशन इन इट इज अरेंज्ड अँड प्रेझेंटेड इन डिफरंट वे. आता ती डिक्शनरी जी कोण वाचणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं, त्याच्यावर अवलंबून असतं की त्याच्यामधली जी माहिती दिलेली आहे ती कशा पद्धतीने द्यायची. डू यू नो दॅट देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ डिक्शनरीज. तुम्हाला माहीत आहे का डिक्शनरीच्या वेगवेगळ्या टाईपच्या असतात. लेट अस लुक ॲट अ फ्यू ऑफ देम. चला आता आपण त्यातल्या काही डिक्शनरीजचे टाईप्स बघूयात, प्रकार बघूयात डिक्शनरीजचे. फर्स्ट इज चिल्ड्रन्स डिक्शनरी. लहान मुलांसाठी असणारी डिक्शनरी. सम डिक्शनरीज आर डिझाईन स्पेशली फॉर चिल्ड्रन. काही डिक्शनरी ज्या असतात, काही शब्दकोश असतात तर ते काय असतात, खास मुलांसाठी तयार केलेले असतात. They include only a few thousand words, but there are many pictures and diagrams in children's dictionaries. आता ज्या लहान मुलांच्या डिक्शनरी असतात ना, त्याच्यामध्ये काही हजारोच शब्द असतात, पण त्याच्यामध्ये जास्त काय असतात, पिक्चर आणि डायग्रॅम जास्त असतात. म्हणजे मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटावं, मुलांनी ते वाचावं म्हणून त्याच्यामध्ये जास्त पिक्चर्स दिलेले असतात, चित्र दिलेले असतात. There may also be word games. शब्दांच्या गेम्स असतात, पझल्स असतात, कोडी असतात अँड जोक्स असतात.
बेस्ड ऑन द मिनिंग और यूज ऑफ वर्ड्स. त्या शब्दांचे जसे अर्थ आहेत त्याच्यावर डिपेंड हे जोक्स, कोडी असतात. प्रोनाउन्सिंग डिक्शनरीज. प्रोनाउन्सिंग म्हणजे शब्दाचा उच्चार कसा केला पाहिजे अशा डिक्शनरीज. सम डिक्शनरीज प्रोव्हाइड ओनली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स. म्हणजे काय काय डिक्शनरीमध्ये फक्त काय असतं, प्रोनाउन्सिएशन म्हणजे शब्दांचा उच्चार कसा केला पाहिजे हे असतं. इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्स. आणि त्याच्यासाठी काही स्पेशल सिम्बॉल्स, काही स्पेशल खुणा वापरलेल्या असतात. डिक्शनरीज ऑफ सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समान अर्थाचे शब्द, त्याच्या डिक्शनरीज. सम डिक्शनरीज गिव्ह लिस्ट ऑफ सिनोनिम्स. म्हणजे काही काही डिक्शनरीमध्ये एका शब्दाच्या अनेक शब्दार्थ दिलेले असतात. वर्ड्स विच हॅव अ सिमिलर मिनिंग. शब्दार्थ म्हणजे काय, एकाच शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द. दे मे ऑल्सो इन्क्लूड अँटोनिम्स ऑर अपोजिट. त्याच्यामध्ये अपोजिट वर्डसुद्धा असू शकतात. व्हिज्युअल डिक्शनरीज. सम डिक्शनरीज कंटेन ओनली व्हिज्युअल्स ऑर पिक्चर्स. काही काही डिक्शनरीमध्ये फक्त पिक्चर असतं, फक्त चित्र असतं. They do not have to explain the meaning in words as the visuals speak for themselves. त्या डिक्शनरीमध्ये कसलंही एक्सप्लेनेशन कुठल्याही शब्दाचं द्यावं लागत नाही, कारण ते चित्र बघूनच आपल्याला त्याच्याबद्दल सर्व माहिती कळते. द व्हिज्युअल्स मे बी इन द फॉर्म ऑफ फोटोग्राफ्स, डायग्रॅम्स ऑर हँड ड्रॉन पिक्चर. आता जे तिथली जी चित्र असतात ते काही फोटोग्राफ्स असू शकतात किंवा डायग्रॅम्स असू शकतात किंवा कुठलंही चित्र असू शकतं हाताने काढलेलं. दे आर ऑल लेबल्ड. आणि त्या चित्राला असं नाव दिलेलं असतं प्रत्येक त्याच्या पार्टला. सी द सिम्पल व्हिज्युअल गिवन अलॉंगसाइड. आता इथे दिलेलं बघा, इथे काय दिलेलं आहे, एका प्लांटचं चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं आहे बड म्हणजे कळी, लिव्ज म्हणजे पाने, फ्लॉवर म्हणजे फुले, स्टेम म्हणजे ही खोड, फ्रूट म्हणजे फळे, रूट म्हणजे हे त्याची मुळं. हे आपल्याला चित्र बघूनच त्याचा अर्थ समजतोय. म्हणजे त्याचा कुठल्याही वर्ड्सचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडते का, नाही. इन द सेम वे इवन कॉम्प्लिकेटेड मशीन्स ऑर सिस्टीम आर मेड सिम्पल इन अ व्हिज्युअल डिक्शनरी. आणि हे तर फक्त एक झाडाचं चित्र झालं. अशा प्रकारेच खूप मोठे मोठे जे मशीन्स असतात जे खूप कॉम्प्लिकेटेड म्हणजे समजायला खूप अवघड असतात, ते असं चित्र काढल्यामुळे काय होतं, सोपं होऊन जातं. Encyclopedic dictionaries. Encyclopedic are books that give a lot of information on a great number of topics. आता या डिक्शनरीमध्ये काय असतात, वेगवेगळे टॉपिक्स असतात आणि त्याच्यावरती त्या प्रत्येकाची खूप माहिती दिलेली असते. एनसायक्लोपेडिक डिक्शनरीज टू गिव्ह अ लॉट मोर इन्फॉर्मेशन अबाउट मोस्ट ऑफ द वर्ड्स दे कंटेन. आणि त्या डिक्शनरीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दाबद्दल अजून खूप सारी माहिती दिलेली असते. These dictionaries are usually quite thick and contain many more words than the smaller ordinary dictionaries. आता ह्या ज्या डिक्शनरी असतात त्या खूप जाड असतात आणि त्याच्यामध्ये ह्या आपल्या ज्या नेहमीच्या डिक्शनरीपेक्षा खूप जास्त शब्द असतात. अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. विद्यार्थ्यांसाठी डिक्शनरी खूप महत्त्वाची आहे. You can begin with simple, attractive dictionaries and then learn to use the more difficult ones later. तुम्ही सुरुवातीला ज्या छोट्या आहेत, साध्या आहेत डिक्शनरी त्या वापरायला सुरुवात करा आणि ज्या डिक्शनरी तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतील म्हणजे ज्याच्यामध्ये पिक्चर्स आहेत, पिक्चरवरून त्यांचं मिनिंग कळतं, अशा वापरायला सुरुवात करा आणि मग नंतर हळूहळू ज्या अवघड डिक्शनरी आहेत त्या वापरायला सुरुवात करा. सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड, डोंट फ्रेट, जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. मग जेव्हा तुम्हाला असा कोणता शब्द अवघड येईल तेव्हा घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. काय करायचं, फक्त डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचं मिनिंग शोधायचं. यू कॅन मेक युअर ओन डिक्शनरी. तुम्ही स्वतःची डिक्शनरी स्वतः बनवू शकता. राईट द मिनिंग अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स यू प्लॅन टू इन्क्लूड इन युअर डिक्शनरी ऑन कार्ड्स ऑफ द सेम साईज. काय करायचं आता, स्वतःची डिक्शनरी बनवण्यासाठी काही कार्ड्स घ्यायचे एकाच साईजचे. त्याच कार्डवर त्याचा जो शब्द तुम्हाला अवघड वाटतोय तो लिहायचा, त्याचं मिनिंग लिहायचं किंवा त्याची अजून माहिती लिहायची त्या कार्डवर. आणि असे बरेचसे कार्ड काय करायचे, तयार करायचे. यूज अ सेपरेट कार्ड फॉर इच वर्ड. प्रत्येक शब्दासाठी एक सेपरेट कार्ड बनवा.
अरेंज द कार्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि ते कार्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDEF असं A to Z ऑर्डरमध्ये लावा. युअर डिक्शनरी इज रेडी. आणि मग तुमची डिक्शनरी तयार होईल. परत जर तुम्हाला कोणता शब्द अवघड वाटेल तर तसंच सेम साईजचं कार्ड घ्यायचं, त्याच्यावर तो शब्द लिहायचा, त्याची माहिती लिहायची आणि तो ज्या अक्षराचा आहे ते अक्षर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. Moreover, you can add new words to this dictionary whenever you like. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला कुठला शब्द अवघड वाटेल, तुम्हाला कोणता नवीन शब्द त्या डिक्शनरीमध्ये ॲड करावा वाटेल तर तुम्ही करू शकता. थँक्यू.